हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. मी पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत. सो आज श्रावण सोमवारातील दुसरा सोमवार आहे. सो कसं झालं ना, गावी आल्यापासून ना विहान खूप संध्याकाळी लवकर झोपतो, त्यामुळे खूप सकाळी लवकर उठतो. नेहमीप्रमाणे तो आजही लवकर उठला होता. मग काय होतं ना, तो उठला की मग मलाही उठावं लागतं. चला म्हटलं, आज उपवास आहे तर लवकरच थोडं उठून कामं आवरून घ्यावी. आणि जसं की कोणता उपवास असेल किंवा मग काही सणवार असेल तर मग हळदीनं थोडंसं म्हणजे उंबरठ्याला लेपन केलं जातं. शक्यतो गावी एवढं कोणी करत नाही, पण मी म्हटलं चला आता आहे ना आपण, तर ह्यावेळेला आपण करू म्हटलं. आणि मग मी इथं उंबऱ्याला थोडंसं हळदीनं लेपन करून घेत आहे. तसं तर अंघोळ वगैरे माझी थोडीशी लवकरच आज आवरली होती, नाही तर रोज सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग थोडीशी अंघोळ वगैरे करून घेतो. पण आज म्हटलं चला उपवास आहे तर पहिला अंघोळ वगैरे करून घेते. सो अंघोळ वगैरे झाली होती तर हळदीनं इथं छान मी उंबरठा लेपन केलेला आहे. आणि विहाननं ना माझं ट्रायपॉड त्याला म्हणजे ठेवून मला काही शूटच करायला द्यायचं नसतं त्याला. सो पटकन तो काढून घेतो. त्याची अंघोळ वगैरे झालेली होती. त्यानंतर मग इथं मी थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे आणि रांगोळी वगैरे. तसं तर म्हटलं तर हे गावाकडचं सगळ्यांचं रोजचंच रुटीन आहे. पण आम्हाला जसा वेळ भेटेल तसा आम्ही करतो. म्हणजे कधी कधी राहून जातं. जर विहान वगैरे उठला तर मग ह्या गोष्टी थोड्याशा लेट होतात. मग जसा वेळ भेटेल तसं करतो. पण आज इतकं छान वातावरण होतं ना की चला म्हटलं हे सगळं पटकन आवरून घेऊ. आणि जरासं उपवास वगैरे असेल काय असेल तर हे सगळं करायला खूप छान वाटतं. म्हणजे पूर्ण दिवस ह्याच्यामध्ये कधी निघून जातो ना काहीच समजत नाही. आणि ना हे हळदीनं लेपन वगैरे उंबरठ्याला केलं असेल ना तर घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी येते. जर तुम्ही करत नसाल तर एकदा करून बघा, खूप छान वाटतं. त्यानंतर आमच्या जवळच मंदिर आहे, सो तिथं आम्ही गेलो होतो. विहानला पण सोबतच घेऊन गेली होती मी. आणि कसं झालं होतं, लास्ट मंडेला जातो जातो म्हणून मग पूर्ण राहून गेलो होतं. त्यामुळे ह्या वेळेला म्हटलं की चला आपण अगोदर मंदिरमध्ये जाऊन येऊ, राहिलेली कामं नंतर करता येतात म्हणून. आणि मी जसं काही करेन ना, सो विहान खूप असं बारकाईने बघत होता की मम्मा काय करते काय नाही. त्यानंतर आज दुसरा सोमवार असल्यामुळे पांढरे तिळाची म्हणजे वाहिली जाते. सो ते घेऊन गेली होती मी. आणि त्यानंतर मग इथं अगरबत्ती आणि धूप वगैरे लावून घेतला. खूप छान वाटतं असं मंदिरमध्ये येऊन. म्हणजे कसं होतं ना, ही पूजा तर आम्ही घरी शक्यतो करत नाही. काय असेल तर मंदिरमध्येच जातो, कारण मंदिरमध्ये गेल्याने एक वेगळंच प्रसन्नता वाटते. आणि मनामध्ये खूप सारे अशा असंख्य विचार असतात, सो तेही थोडेसे कमी होतात. त्यामुळे म्हटलं आपण मंदिरमध्ये जाऊ, थोडंसं मनही शांत होतं. त्यानंतर इथं छान देवपूजा वगैरे केली. आणि मग त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर बघा विहानला नॉर्मलच जेवण द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला सकाळ सकाळी तर तो काही एवढं असं म्हणजे वेगळं काही खायला बघत नव्हता, तर त्याला थोडीशी तांदळाच्या पिठाची अशी रासोई काढून दिली ना तर तो खूप छान आवडीनं खातो. आणि ह्या पॅनमध्ये करण्याचा माझा एवढंच येतं होतं की यामध्ये ना खूप छान उचलतात. त्यामुळे मग मी ह्या पॅनमध्ये त्याच्यासाठी म्हणजे ही छोटी छोटी अशी गव्हाणं काढत होती. आणि इतकी छान येतात ना ह्या पॅनमध्ये, काही विचारायलाच नको. आणि तर तो मग कधी कधी त्याला आवडलं ना की तो छान आवडीने खातो. आणि गावाकडे आल्यापासून मग त्याला थोडंसं मॉर्निंगला मग असंही काही किंवा मग उपमा वगैरे शक्यतो असंच द्यायला लागलेले आहे. असं त्याच्यासाठी इथं छान अशी घावणं वगैरे करून घेतली. त्यानंतर घरची सगळं कामं आवरून ना आम्ही दुपारच्या वेळेला क्वाडमध्ये जाण्यासाठी निघालो होतो, कारण मग काही फ्रूट्स आणि भाजी घ्यायची होती. पप्पांसाठी फ्रूट्स वगैरे हवे होते. आणि गावामध्ये ना असं आधीमध्ये फ्रूट्स वगैरे काही भेटत नाहीत. बाजारच्या दिवशीच तेवढं भेटतात. आणि त्या सगळ्यात तर अगोदर गाडीमध्ये पेट्रोल काहीच नाही होतं, जे बॉटलमध्ये होते ते घालून आम्ही घेऊन आलो होतो. तर मग गाडीमध्ये पेट्रोल भरलं, सोबतच थोडं बॉटलमध्येही घेतलं, कारण इमर्जन्सीमध्ये कधीही लागतं म्हणून. त्यानंतर मग हे आहे कोवाड. इथं ना गुरुवारचा बाजार भरतो. आणि असं आधीमध्येही म्हणजे भाजी किंवा फ्रूट्स अवेलेबल असतात. तसं गावामध्ये रोज असं अवेलेबल नसतात. हा एक गावी आला की खूप मोठा प्रश्न पडतो की काही लागलं ना की पटकन असं काही भेटत नाही. त्यामुळेच मग आम्हाला कोवाडमध्ये यावं लागलं होतं. आणि सगळ्यात तर आल्या अगोदर आम्ही फ्रूट्स घ्यायला घेतले. आणि हे जे माझ्या हातामध्ये दिसतं ना, हे किवीचं फ्रूट मला माहीतच नव्हतं की इतके महाग असतात म्हणून. तर 100ला फक्त 3 दिले त्यांनी. आणि मी हे कधीच आयुष्यात टेस्ट केलं नव्हतं. ह्या वेळेला मी फर्स्ट टाईमच टेस्ट केलं, पण मला काही इतकं आवडलं नाही. सो फ्रूट्स आणि भाजी घेतले. त्यानंतर काही किराणा घ्यायचा होता घरामध्ये, जसं की म्हणजे मुलांसाठीच थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचे होते, ते घेतले. आणि मग बाकीचं काही छोटी मोठी कामं होती
ती आवरली आणि मग घरी रिटर्न येण्यासाठी निघालो. आणि हा जो आमचं म्हणजे माझं माहेर आणि आणखी एक इथं गाव आहे, हा त्याच्या दोन्हीमधला हा म्हणजे ही नदीच आहे. आणि ह्या नदीवरून ना मी 12थमधून असताना सायकल घेऊन जायची, तेव्हा मला खूप म्हणजे खूप इथून भीती वाटायची. त्यानंतर घरी आल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी छान इथे चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या. आणि रोज पडणारा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं. सो आज मग इथे छान बटाट्याची भाजी केली होती, कारण मुलंही छान आवडीने खातात, म्हणून मग म्हटलं की चला बटाट्यांचीच भाजी करावी. आणि येल्लो केली ना की मग थोडीशी कमी तिखट केली की छान मग तेही दोघं खातात म्हणून. सो इथे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरला होता. आणि उपवास असेल तर थोडंसं मग लवकर जेवण बनवलं जातं, कारण मग सगळी कामं पण तेवढीच लवकर आटपली जातात म्हणून. सो इथे छान असे बटाट्याची शाक मी बनवून घेतलेली आहे. आणि का माहीत नाही, पण माहेरी आली ना कोणतीही कामं अशी करू वाटत नाहीत, खूप आळसपणा येतो. माझ्यासोबतच होतं की तुमच्यासोबत पण होतं, हेही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी तर सध्या खूप आळसपणा करते. म्हणजे मला कोणतंही काम सांगितलं ना की मला नकोच वाटतं. त्यानंतर इथं आईनं पालक निवडायसाठी घेतली होती. आणि कोणतीही घरी जर भाजी आणली पालेभाजी, तर ती निवडायची असेल तर विहान पटकन जाऊन तिथं बसतो आणि त्याला फक्त ते उचकवायचंच असतं. त्यामुळे मला तर खूप वैताग येतो या पालेभाज्या आणल्या आणि नीट करायचा पण. बघा इथं विहानची अशी मस्ती कंटिन्युअसली चालूच असते. आणि दोघंही इतके भांडण करतात ना की काही विचारायलाच नको. असा पूर्ण ह्यांच्यामध्येच आमचा पूर्ण दिवस संपतो. सो चला तर मग मी हा ब्लॉग इथं सेंड करते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.